शूरवीर सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यात दुर्गम सह्याद्रीच्या कुशीत असणारं आणि पाचगणीच्या पायथ्याला निसर्ग सानिध्यात रमणारं 400 लोकवस्ती असलेलं कावडी हे छोटंसं सुंदर गाव धरण क्षेत्रात आल्यामुळं विस्थापलेलं हे गाव पुन्हा एकदा जिद्दीने उभे राहून धरणाच्या काठावर आणि डोंगराच्या पायथ्याला विसावलं आहे. नियोजित ध्येयपूर्तीकडे घेऊन जाण्यासाठी कार्याची अंमलबजावणी नियंत्रित होण्यासाठी नेतृत्वाची गरज असते. असं म्हटलं जातं की नेतृत्वहीन समाज हा दुबळा असतो, परंतु कावडी गावाला लाभलेलं कणखर नेतृत्व म्हणजे गावचे प्रेरणास्थान श्री वसंतराव भाऊ मानकुमरे. भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आज या गावाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात भाग घेतला असून ज्या पद्धतीने गावातील प्रत्येक नागरिक इच्छाशक्ती आणि लोकसहभागातून श्रमदान करून गावच्या विकासाचा जो कायापालट केलेला आहे, सर्वांना हेवा वाटणार आहे. त्यामुळे हे गाव खऱ्या अर्थाने परिवर्तनाचा वाटसरू ठरतं आहे. गावच्या सुरुवातीपासूनच केलेली 400 आवळ्यांच्या झाडांची लागवड ही आवळ्यांचं गाव म्हणून गावची विशेष नवीन ओळख होते. स्वतःची छबी कॅमेऱ्यात टिपण्याचा मोह सर्वांनाच असतो. त्यासाठी निसर्गरम्य ठिकाणी सुंदर असं सेल्फी पॉईंट इथे निर्माण केलं आहे. वृद्धांच्या विरंगुळ्यासाठी नाना नानी पार्क उभारण्यात आलेला आहे. निरोगी आणि सुदृढ आयुष्यासाठी व्यायाम गरजेचा असतो. व्यायाम हा दुसरा डॉक्टरच असतो, म्हणून खुली व्यायामशाळा उभारण्यात आलेली आहे. जास्तीत जास्त वयस्कर लोक लाभ घेताना इथे दिसतात. एक झाड एक आठवण या अभियानाअंतर्गत केलेली 200 विविध झाडांची लागवड. प्रत्येक झाडाला ठिबक सिंचनातून पाणी पुरवठा केला जातो. 4 गावातील सर्व घरांना एकच रंग हे गावच्या एकतेचे प्रतीक होय. भिंतीवर केलेली चित्रे, स्वच्छतेचे पाणी, नियोजन, प्लास्टिक बंदी, इतर पर्यावरणपूरक गोष्टींचे संदेशच आहेत. गटर व्यवस्थापन, वैयक्तिक शोषखड्डे, कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक संकलन याची काटाक्षाने काळजी घेतली जाते. ओला कचरा, सुखा कचरा याच्यासाठी जागरूकता निर्माण केली जाते. गावात ज्ञानवर्धिनी गल्ली आहे. हा विद्यार्थ्यांना, विशेषतः स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला जातो आहे. इथे उपयुक्त माहिती, ज्ञान मिळते. कावडी ग्रामपंचायतीने ई कार्यप्रणाली स्वीकारलेली आहे. इथे मोफत डिजिटल सेवा मिळते, त्यामुळे पारदर्शक आणि वेगाने कार्यप्रणाली असते. गावातील किंवा वैयक्तिक समारंभासाठी सभामंडप उभारला आहे. वैयक्तिक कार्यासाठी या सभामंडपाचा उपयोग त्या कार्यमालकाला होतो. मोफत असल्यामुळे त्याच्या खर्चाचा भार हलका होतो. सभामंडपाबरोबर खुर्च्या आणि टेबल ही गावाकडून मोफत दिले जातात. गावामध्ये पिठाची गिरणी आहे. त्या गिरणीच्या मार्फत प्रत्येकाला मोफत दळून दिले जाते. गावामध्ये प्रशस्त कलादालन आहे. त्याच्यामध्ये प्राचीन ते आधुनिकतेकडे जाणाऱ्या सर्व वस्तूंचा संचय केला जातो. तो प्रदर्शनासाठी ठेवला जातो. त्याचबरोबर विद्यार्थी आर्ट गॅलरीची निर्मिती, विद्यार्थ्यांमध्ये कलेबद्दल गोडी निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांमधील कलेला चालना मिळावी, त्यासाठी विद्यार्थ्यांची सर्वोत्तम चित्रे या आर्ट गॅलरीमध्ये लावली जातात. या गावातील प्रत्येक घरात सौर ऊर्जा वापरली जाते. प्रत्येक घरावर सोलर सिस्टम बसवली जाते. हा गाव संपूर्णतः CCTVच्या पर्यवेक्षणाच्या अंतर्गत येतो. त्यामुळे सतर्कता आणि सुरक्षितता वाढली. गावात यशोगाथा वाचनालय आणि ग्रंथालयाची उभारणी काळाची गरज म्हणून उभारण्यात आलेली आहे. म्हणतात ना, वाचाल तर वाचाल. येथे वाचनालयात सकाळी वृत्तपत्रे येतात. ग्रंथालयात जवळजवळ सर्व साहित्य प्रकार संग्रहित ठेवलेले आहेत. त्यामुळे लोकांचा ग्रंथ वाचनाकडील कल दिसून येतो. महिलांसाठी स्वतंत्र असं बचत गटासाठी ऑफिस आहे, जिथे महिला इथे येऊन सगळ्या समस्यांचे निराकरण करतात. एक स्वतंत्र व्यासपीठ असल्यामुळे त्यांच्या कामालाही गती मिळते. वसंत सागर कृषी पर्यटन फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना केलेली आहे. या संस्थेमार्फत सामूहिक गटशेती केली जाते. शेतकऱ्यांना, मजुरांना चालना मिळते. गावातील सर्व लोकांना त्याचा लाभ मिळेल अशी व्यवस्था केली आहे. गावात अंगणवाडीमध्ये बोलकी चित्र असलेली शाळा, लहान मुलांसाठी असलेले गार्डन,
गावची एक पारसबाग आहे. याची नियमित काळजी घेऊन विविध फळभाज्या, पालेभाज्या लागवड केली जातात. त्यांचा शाळेतील मुलांच्या आहारामध्ये समावेश केला जातो. तसेच शाळेच्या मुलांमार्फत त्याची विक्री केली जाते, जेणेकरून त्यांना व्यवहार ज्ञान मिळेल. गावातील तरुण पिढीसाठी एक व्यायामशाळा आहे. गावामध्ये गावचं आराध्य दैवत श्री भैरवनाथाचे मंदिर, इथे स्वच्छता नियमितपणे केली जाते. प्रत्येकाला मिळालेले अंतर्गत रस्ते, प्रत्येकाला मूलभूत सुविधा मिळाल्याचं चिन्ह आहे. प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी वॉश बेसिन बसवलेले आहेत, त्यामुळे अस्वच्छतेला आळा बसण्यास मदत होते. स्मशानभूमीचं सुशोभीकरण, त्याला आवश्यक असणाऱ्या बाबींची पूर्तता गावात केलेली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री छत्रपती श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले क्रीडा संकुलन उभारण्यात आलेलं आहे. येथे विविध क्रीडा स्पर्धा राबविण्यात येतात. शाळांच्या माध्यमातून व इतर स्तरातून खेळाडूंना हे मोठे व्यासपीठ मिळणं म्हणजे पर्वणीच होय. गावच्या लोकसहभागातून, श्रमदानातून वड्यामध्ये दगडी मातीचे बांधकाम करून उन्हाळ्यासाठी बंधारे बांधले जातात. त्या पाण्याचा पुरेपूर उपयोग शेतीसाठी केला जातो. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून बोट क्लबची स्थापना केली आहे. पर्यटनामुळे गावच्या सर्वांगीण विकासाला पर्यायाने चालना मिळते. गावाने ग्राम उपहार गृहाची निर्मिती केलेली आहे. तेथे अस्सल पारंपरिक घरगुती पदार्थांचा आस्वाद घेता येतो. महिलांसाठी मोफत सॅनिटरी नॅपकिन दिले जाते. पूर्णपणे प्लास्टिक बंदी असल्यामुळे येथे कापडी पिशवीचे नियोजन केलेले आहे. एक आधुनिक यंत्राद्वारे 10 रुपयांचा कॉईन टाकून एक पिशवी मिळाली जाते. 1 रुपयात 1 लिटर थंड पाणी, यासाठी नवीन वॉटर ATMची निर्मिती लोकांना दिलासादायक आहे. असं हे निसर्ग सौंदर्य नटलेलं सुंदर कावडी हे गाव अजूनही समृद्ध करण्याचा ध्यास तेथील नागरिकांनी घेतलेला आहे. शुद्ध बीजापोटी फळे, रसाळ गोमटी, महापुरे झाडे जाती, तिथे लहवाळी वाजती. या संत वचनाची प्रचिती एक प्रकारे गाव घेत आहे. कावडी फक्त गाव नाही, तर परिवर्तनाची प्रेरणादायी कहाणी आहे.